एकाला चांगलं आणि दुसऱ्याला वांगलं ठेवण्याचा प्रकार शासन अवलंबित असल्याने कष्टकरी कर्मचाऱ्यांना जगणं अशक्य झालंय। त्यामुळे या कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी कष्टकरी कर्मचारी शासन दरबारी पदर पसरवित आहे। शाळा महाविद्यालयात 4 तास शिकवणारा प्राध्यापक महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये पगार घेतो। पती पत्नी प्राध्यापक असतील तर 3 लाख रुपयाची आवक दरमहा त्यांच्या घरात होत असते। मात्र उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सोडाच तर कोरोना या महामारी जीवाची पर्वा न करता डॉक्टरांप्रमाणे सेवा देऊन जनजागृती करणाऱ्या आशा वर्करांकडून दिवसभर काम करून घेतलं जातं। प्रत्यक्षात मात्र त्या बदल्यात त्यांना तुटपुंज मानधन दिलं जातं। या तुटपुंजा मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्यप्राय होत असल्यानं मानधन वाढवून द्यावं तथा शासकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून गेल्या काही वर्षापासून आशा कर्मचारी युनियन धुळे शासनाचं उंबरठ झिजवीत आहे। मात्र शासन तथा संबंधित प्रशासन केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाणी पुसण्याव्यतिरिक्त काहीच करीत नाही। त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्यात यासाठी आज आशा कर्मचारी युनियन धुळे नंदुरबार जिल्ह्यातर्फे निदर्शने करण्यात आली। नमस्कार, माझे नाव नाजमीन सत्तार पिंजारी, मी धुळे नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक फेडरेशन महाराष्ट्र राज्याची सभासद आहे। आज आम्ही जिल्हा परिषद सरांना निवेदन देण्यासाठी आलेलो याच्यासाठी कारण की आम्ही कोविड-19 मध्ये कोरोना योद्धा म्हणून काम करतोय, पण आम्हाला स्वतः सुरक्षा नाही, सुरक्षा किट नाही, सर्वे करायला लावता घरोघरी, पण आम्हाला स्वतःला सॅनिटायझर नाही, मास्क नाही, ग्लोव्ज नाही, काय पीपीआय किट नाही, तरी सुद्धा आम्हाला सर्वे करायला लावताय। तरी सुद्धा आमच्या आशांवर खूप अन्याय होतोय आणि 150 रुपये मानधन देत आहे। 150 रुपयामध्ये आज काहीच नाही होतंय, ते पण एक स्वयंसेवक नियोजन करून की बुवा एक स्वयंसेवक तुम्हाला देणार, पण स्वयंसेवक सुद्धा नाहीये आणि फक्त आशा आणि आशांवरच लादलेलं आहे आणि गटप्रवर्तक तर त्याच्यात रोल नाहीये, तरी त्यांना गटप्रवर्तकांना सुद्धा त्यांना विजिट करायला लावतं आणि जे एनएमचं काम आहे ते आमच्या गटप्रवर्तक ताईंना सोपलेलं आहे। तरी आज आम्ही त्यांच्या या निवेदनद्वारे असं जाहीर करतो की अशा मागण्या आहे आमच्या की कोविड-19 मध्ये आम्हाला जे 150 रुपये भत्ता होता ते भत्ता न देता आम्हाला 300 रुपये रोजचे द्यायला पाहिजे। आम्हाला जे थकीत मानधन आहे आमचे 2019 मध्ये जे आम्ही संप केला होता त्याच्या सरकारने 2000 रुपये वाढीव दिलं होतं, आशाला 2000 रुपये व गटप्रवर्तकला 3000 रुपये, ते मानधन अजून सुद्धा आमच्या पदरी पडलेलं नाहीये। त्याच्यामुळे आमच्या आशांचे व गटप्रवर्तकांचं नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि सरकारने आशांवर त्वरित लक्ष द्यावं व आमचं जे वाढलेलं मानधन आहे ते ताबडतोब आम्हाला अदा करावं।